भारत माता की जय। 2,20,00,000 रुपये खर्च करून महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या सिमेंट रस्त्याचं अधिकृत भूमिपूजन संपन्न झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। या परिसरातील या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही माझ्या हस्ते झाला। मी त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या भविष्यातील आयुष्यासाठी शुभकामना देतो। माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की त्या सर्वांना आनंदी जीवन दे, निरामय आरोग्य दे। या कार्यक्रमाच्या आदरणीय अध्यक्षा, या महानगराच्या प्रथम नागरिक महापौर राखीताई कंचरगावार, या मंचावर उपस्थित ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी सातपुते, युवा नेते उपमहापौर राहुल पावडेजी, स्थायी समितीचे सभापती रवी आसवानीजी, सभागृह नेता संदीप आवारीजी, या वार्डाचे नगरसेवक देवानंद वाढे, प्रदीप देशमुख, सुनीताताई गौडिया, झोन समितीचे प्रमुख ॲडव्होकेट राहुल गोटेकर, नगरसेवक सुभाष कासंगोट्टवार, संजय कंचरगावार, महानगराचे कोषाध्यक्ष प्रकाश दारणे, सचिव धर्मेंद्र पंडित, या मंडळाचे अध्यक्ष रवी गौणकर, मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर, लोकप्रतिनिधी व या कार्यक्रमाला उपस्थित या परिसरातील माझ्या सर्व देशभक्त बांधवांनो, माता भगिनींनो, 2,20,00,000 रुपये खर्च करून महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या सिमेंट रस्त्याचं अधिकृत भूमिपूजन संपन्न झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो व आपल्या सर्वांच्या व माझ्या वतीने महानगरपालिका व या प्रभागातील सर्व नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन करत नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केला याबद्दल त्यांचं कौतुक करतो। या परिसरातील या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही माझ्या हस्ते झाला। मी त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या भविष्यातील आयुष्यासाठी शुभकामना देतो। माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की त्या सर्वांना आनंदी जीवन दे, निरामय आरोग्य दे। या निमित्ताने या कोरोनाच्या दीर्घकाळ लॉकडाऊन मध्ये संवाद करता येत नव्हता, पण आज सुरक्षित अंतर ठेवत, मास्क लावत आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये एकमेकाच्या भेटीसाठी आलो आहे। मीही आपल्या सर्वांसाठी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की या कोरोना महामारीत चंद्रपूर जिल्ह्यातून साधारणतः 1300च्या वरती नागरिकांना, आमच्या माता भगिनींना, बंधूंना या कोरोनाच्या महामारीत आपला जीव गमवावा लागला। आम्ही तुम्ही या निमित्ताने एक संकल्प करण्याची आवश्यकता आहे। कालच माननीय महामहिम देशगौरव प्रधानमंत्री महोदयांनी संवाद करत असताना तुम्हाला मग आवाहन केलं की तिसरी वेव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ही तिसरी वेव याची लढाई करण्यासाठी, याचा सामना करण्यासाठी जनतेचा सहभाग, जनतेने सावधानी घेण्याची जबाबदारी, या संदर्भामध्ये जागरूकतेने एकमेकाला जाणीव करत सहकार्य करून देण्याची आवश्यकता आहे। खरं तर या प्रभागामध्ये
सर्व सुजाण नागरिक असतात, सुशिक्षित नागरिक आहेत. आणि मी आपल्याला पंतप्रधान महोदयांनी केलेल्या आवाहनानुसार आपल्याला विनंती करतो की प्रशासनासोबत तर आम्ही संवाद साधतोय, जिल्हाधिकाऱ्यांनाही मी वारंवार याची आठवण करून देतोय की बेसावध राहू नका, ताण लागल्यावर विहीर खोदू नका, व्यवस्था करा. दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये व्हेंटिलेटर फक्त 84 आहे. आणि जेव्हा मी जिल्हाधिकाऱ्यांना म्हटलं की जर थर्ड वेव्ह आली किती व्हेंटिलेटर लागतील, ते म्हणाले 425 व्हेंटिलेटर लागतील. व्हेंटिलेटरची सोय झाली नाही आणि वारंवार आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. आणि म्हणून यामधला या संकटात, या महामारी सर्वात मोठं आयुध आणि शस्त्र हे म्हणजे स्वतःची सावधानी, स्वतःची खबरदारी. यापेक्षा मोठं शस्त्र असूच शकत नाही. या अगोदर आदरणीय सातपुते साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तेव्हा मी नव्हतो, कारण सातपुते साहेब खरं तर मी मग ऐकायचं होतं, पण तेव्हाच मग TV9चा फोन आला आणि ते म्हणाले नाही तुम्ही आत्ताच इंटरव्ह्यू करणं आवश्यक आहे, कारण आजकाल कोणी कोणाची भेट घेतली की ताबडतोब आता काहीतरी गडबड होणार असं होतं. शरद पवार साहेबांनी पंतप्रधान मोदयांची 1 तास भेट घेतल्याबरोबर TV वाल्यांनी सुरू केलं इनकी सरकार आएगी. म्हणून काही सरकार वगैरे अशा भेटीतून येत नाही. अशा भेटीतून सरकार आली असते तर मग पप्पू देशमुखही भारतीय जनता पार्टीत दिसला असता आणि सुनीताताई तर कधीच भाजपमध्ये आल्या असत्या. अशा भेटीतून कोणी थोडी पक्ष बदलतात, सरकार बदलते. पण शेवटी ते TV मध्ये सांगावं लागतं. आणि म्हणून मी TV मध्ये सांगितलं, तुमचं भाषण ऐकण्याचा मग योग आला नाही. पण एक गोष्ट खरी आहे, या कोरोनाच्या महामारीत सर्वात नुकसान जरी झालं तरी सर्वात मोठा एक फायदा होता. आणि तो फायदा म्हणजे चिंतन करण्याचा. आणि जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा अनेक गोष्टी घडवण्याची एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. हे खरं आहे की या शहराचा मी विधानसभा सदस्य नाही. आणि खरं तर वडगाव परिसराशी आणि माझं निवडणुकीचं नातं कधीच होऊ शकलं नव्हतं. कारण जेव्हा मी 3दा आमदार होतो तेव्हा हा भाग हा मूळ विधानसभेत होता. आणि जेव्हा मी मूळ विधानसभेचा आमदार झालो तेव्हा हा भाग चंद्रपूर विधानसभेत आला. पण जेव्हा सरकारमध्ये जनसेवा करण्यासाठी मंत्री म्हणून शपथ घेण्याची संधी झाली तेव्हा शपथ घेताना सुद्धा माझा जिल्हा, या जिल्ह्यातली जनता, या जिल्ह्याच्या जनतेचे प्रश्न हे मग शपथ घेतानाही क्षणाक्षणाला स्मरण व्हायचे. मग याची जाणीव होती की विदर्भातले जिल्हे चंद्रपूर, गडचिरोली हे अजूनही मागास जिल्हे आहे. आणि आज मला आनंद होतो की जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीला बैठक घेताना सांगतात की आम्हाला चंद्रपूर सारखं कॅन्सर हॉस्पिटल करायचं बारामतीत, तेव्हा मला मनापासून आनंद होतो की बारामतीमध्ये चंद्रपूर सारखं टाटाचं कॅन्सर हॉस्पिटल झालं पाहिजे. 2 महिन्यापूर्वी जेव्हा सुनील केदार हे सैनिक शाळा पाहायला आले, 4-4दा ते मला म्हणायचे की सैनिक शाळेमध्ये असणारे स्टेडियम, त्यामध्ये असणारी ग्राउंड्स, त्यामध्ये असणाऱ्या व्यवस्था या आम्ही नागपूरमध्ये सुद्धा करू शकलो नाही. तेव्हा मला अजून अभिमान वाटला. मला आठवतं की जेव्हा मी दाताला ब्रिज केला तेव्हा एका आमच्या विरोधी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ट्विट करत त्याला विरोध केला. तो म्हणाला की इराई नदीकडे का नाही केला, म्हणजे नागपूर रोडवर का नाही केला. आता आपल्याकडे तसंही राजकारणामध्ये शिक्षण काही कंपल्सरी नसल्याने माहितीचा अभाव असतो राजकारणात. हे खरं आहे की इराई नदी म्हणजे पडोगीच्या ठिकाणी तो ब्रिज यासाठी करता येत नव्हता. तो जर करता आला असता तर एका सेकंदात त्याला मान्यता देता आली असती. पण तो ब्रिज यासाठी करता येत नव्हता, तो रस्ता टोल नाक्याचा BOTचा रस्ता आहे. आणि जो रस्ता आपण टोल नाक्याला देतो तिथं राज्य सरकार किंवा राज्य सरकारशी संबंधित यंत्रणेला पैसे खर्च करता येत नाही. पण त्यांनी ट्विट केलं आणि ट्विट केल्यानंतर लिहिलं की दाताळ्याचा ब्रिज इकडे करायला हवा होता. कारण आपल्याकडे सल्ला देणारे, मार्गदर्शन करणारे एवढे आहे की कृती करणारा 1 आणि मार्गदर्शन सल्ले देणारे 1 कोटी. तर त्यांनी मार्गदर्शन केलं, त्याला माहीत नव्हतं. पण एक दिवस जेव्हा मी एका चंद्रगाव गावांच्या
आमचे देवरावजी भोंगळेच्या नातेवाईकाचं लग्न होतं, मी जात होतो, तर ज्या नेत्यांनी ट्विट केलं होतं तो 10-20 लोकांना घेऊन त्या ब्रिजवर उभा होता. मी गाडी थांबवली. अरे म्हणतो तुझा त्या ब्रिजला विरोध होता ना? नाही भाऊ म्हणजे तसा तो राजकीय विरोध आहे, मी नातेवाईकांना सुंदर ब्रिज दाखवायला आलो. म्हणजे तुझे नातेवाईक आले तर सुंदर ब्रिज दाखवायला तुला जाताना दिसतो आणि राजकारण करण्यासाठी मात्र ट्विट केला जातो. मी या महानगरपालिकेच्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करेल की त्यांनी या शहराच्या विकासासाठी, उन्नतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला. हे खरं आहे की सारे प्रश्न सुटत नाही, साऱ्या समस्या संपत नाही. सारे प्रश्न आणि साऱ्या समस्या जर 5 वर्षात संपल्या तर मग निवडणूक घेण्याची आवश्यकता राहणार नाही. कारण मग तर अवकाशात आपला विकास गेला की अवकाशात एकदा गेला की मग त्याला कशाचीही आवश्यकता नसते. तसा आपला विकास काही अवकाशात जाऊ शकत नाही, एखादा रस्ता असूनच जातो. जेव्हा मी इथं आलो होतो अनेक आमच्या बांधवांनी, शिष्टमंडळांनी मला निवेदनं दिली. त्या निवेदनामध्ये मी नजर फिरवत होतो, कुठं रस्त्याची कमतरता आहे, कुठं अजून काय काय अडचणी आहे. आणि या ठिकाणी मी भाषणाला जेव्हा उभं राहायचो होतो तेव्हा संदीप आवारी, पप्पू देशमुख हे माझ्याजवळ येऊन म्हणाले, भाऊ आपल्याला इराई नदीवर भविष्यातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा विचार करत बॅरेजेस बांधले पाहिजे, त्या ठिकाणी आपण बंधारे केले पाहिजे. मी आपल्याला सर्वांना माहिती देऊ इच्छितो की यासाठी मी जेव्हा 18 जून 2019ला बजेट मांडलं, कारण लोकसभेच्या निवडणुकीमुळे मी त्या अगोदर 27 फरवरीला लेखानुदान दिलं होतं आणि 18 जून 2019ला बजेट मांडलं तेव्हा मी 3 बॅरेजेससाठी मी पैसे उपलब्ध केले. इराई नदीवर 9 बंधारे व्हावे ही माझी इच्छा होती. पण गेल्या 1.5 वर्षामध्ये असे अनेक विकास कामं आहे की ज्या विकास कामाची गती पकडल्या गेली नाही. आणि दुसरी गोष्ट, या विकास कामांना ज्यांनी गती द्यावी लागते, द्यायची असते, असे सर्व विभाग दुर्दैवाने विदर्भात नाही. विदर्भामध्ये असणारे विभाग हे काही गती देणारे विभाग नाही. आणि म्हणून मग त्या कामाची गती ही काही ठिकाणी कमी झाली आणि काही ठिकाणी तर पूर्णपणे थांबली आणि काही ठिकाणी तर गती हे 2 पावलं मागे गेले. पण मला विश्वास आहे की ठीक आहे, आत्ता काही प्रश्न थांबले आहेत, अनेक योजना अपूर्ण आहेत, काही विकासाची कार्य ज्याच्या प्रशासकीय मान्यतेपर्यंत पोहोचल्या होत्या, तांत्रिक मान्यता मिळाली होती पण प्रशासकीय मान्यता नाही, त्यामुळे बजेटमध्ये त्याला निधी नाही. पण याचाही पाठपुरावा आपण निश्चित करतोय. ज्या जनतेने आमच्यावर प्रेम केलं, मनापासून सेवा करण्यासाठी संधी दिली, जनतेचा आशीर्वाद नसता तर कधीच मी महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचू शकलो नसतो. जनतेचा आशीर्वाद नसता तर माझं मंत्री कार्यालय हे देशातलं पहिलं मंत्री ISO कार्यालय होऊच शकलं नसतं. या देशातला उत्तम अर्थमंत्री म्हणून इंडिया टुडेनी मला एकदा नव्हे 2दा पुरस्कार कधी दिला नसता. आणि म्हणून मीही मनात ही भावना ठेवतो की जे काही आहे ते जनतेच्या शक्तीने मला प्राप्त झालं आहे आणि म्हणून विकासाची शक्ती ही द्यावी. आणि या दृष्टीने महानगरपालिका सुद्धा पुढाकार घेत आहे. मी महानगरपालिकेलाही आवाहन करेन की आम्ही सुद्धा वहिवाटीचा रस्ता सोडून आम्ही काही हटके निर्णय या शहरासाठी करणं आवश्यक असतं. की या ठिकाणी असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत महानगरपालिका एक वरदान होईल, या दृष्टीने काही योजना भविष्यामध्ये आखायसाठी आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा कोणता क्षण येतो तेव्हा त्या क्षणाला मी कधीच सोडत नाही. मी परवा जेव्हा गडकरींचा व्हिडिओ पाहिला की मेट्रो सुरू करायची आहे, दुपारी व्हिडिओ पाहिला, रात्री 9 वाजता गडकरींकडे शिष्टमंडळ घेऊन गेलो आणि ताबडतोब चंद्रपूर बगारशा हे मेट्रोला जोडले. आपण 1-1.5 वर्षात कोणीही कारनी नागपूर जाण्याची इच्छा फारशी ठेवणार नाही. जर शहरात खूप फिरायचं असेल तर कारनी जाईल, अन्यथा बसपेक्षा कमी किमतीत मेट्रो, एअर कंडिशन मेट्रो, 6 डब्याची मेट्रो आणि साधारणतः आपलं रेल्वेचं अंतर 190 किलोमीटर आहे, 140 किलोमीटर वेगाने धावणारी मेट्रो ही आपण 1-1.5 वर्षात चंद्रपूर आणि माझा मतदारसंघ असल्याने बगारशा हे दोन्हीही आपण जोडतो आहे. आपण त्या क्षणीच तो निर्णय घेतला की आपल्याला यामध्ये जोडलं पाहिजे. जेव्हा या ठिकाणी देशाच्या
लेबर डिपार्टमेंटचा हॉस्पिटलचा विषय आला, अनेक लोक प्रयत्न करत होते, मीही त्या दृष्टीने प्रयत्न केला आणि आता चंद्रपूरमध्ये कामगारांसाठी हॉस्पिटल होतेच आहे, पण मी येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये स्वतः या खात्याचे मंत्री ज्यांच्याशी माझा दाट परिचय आहे, भूपेंद्र यादवजी, त्यांना जाऊन विनंती करणार आहे की बल्लारशाला सुद्धा तुम्ही एक 100 किंवा 200 बेडेड हॉस्पिटल हे कामगार विभागाचं केलं पाहिजे, कारण या क्षेत्रामध्ये कामगार मोठ्या संख्येने आहे आणि त्यासाठी आपण मदत करावी. या शहराचा विकासासाठी स्वर्गीय बाबा आमटे अभ्यासिकेपासून मग ब्रिज असेल, नाट्यगृहाचं नूतनीकरण असेल, बाबूपेठमध्ये असणारा अनेक वर्षापासून जो रेल्वे ओव्हरब्रिज होता तो असेल, APJ अब्दुल कलाम गार्डन असेल, त्या ठिकाणी असणारं श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीच्या नावाचं स्टेडियम असेल, किंवा आज जे बाग उद्यानाची उद्घाटने केली अशी साधारणतः 13-14 बाग उद्यानं ज्यामध्ये लहान मुलांना आपलं लहानपण आनंदामध्ये खेळत बागडत घालता येईल असे उद्यानं आपण या ठिकाणी उघडलेत. रस्ते अनेक केलेत. या ठिकाणी या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून अमृत योजनेला राज्य सरकारचे 25%, महानगरपालिकेचे 25% आणि केंद्र सरकारचे 50% अशा पद्धतीने अमृत योजना सुद्धा पूर्णत्वास येते आहे. 16 मला वाटते त्याचे एकूण भाग आहेत, त्याच्यापैकी 2 भाग हे पाणी देण्यासाठी पूर्ण झाले आणि लवकरच इतर भाग सुद्धा पूर्ण होईल आणि या शहराचं वाढती नागरीकरणाची गरज ठेवून त्यामध्येही सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर काम करतोय. आमचंही लहानपण आझाद बगीचात गेलं. खरं तर मी छोटा असायचो तेव्हा आम्ही सायंकाळी पाहुण्यांसोबत आझाद बगीचात आम्ही जायचो. आज तर खूप बगीचे झाले, पण आझाद बगीचा याचंही नूतनीकरण महानगरपालिकेने करावं असं मला नेहमी वाटायचं, पण प्रश्न महानगरपालिकेचा होता. पण मला आता परवाच कोणीतरी सांगितलं की तेही काम होते आहे. माझी अपेक्षा आहे की ते सुंदर करा, अप्रतिम करा, कारण त्यामध्ये अनेक हजारो मुलांचं लहानपण तिथं गेलं आहे. अनेक हजारो बालकांच्या आठवणीचा तो ठेवा आहे की त्या बगीचात त्या मास्याच्या मुखातून पाणी निघायचं, तिथं मंदिर असायचं, भगवान महादेवाचं मंदिर, नंदी असायचा आणि त्या बगीच्यामध्ये तो एक आनंद. तेव्हा तर कुठं एअर कंडिशन नसायचे, पण तेव्हा तिथं हवा ही एअर कंडिशनपेक्षा थंड असायची. आता पुन्हा एकदा ते गार्डन उभं होते आहे याचा मला आनंद आहे. मी आपल्याला शेवटी एवढीच या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सदिच्छा देताना मी आवाहन करेन की शेवटी शहराचा विकास हे फक्त काही नगरसेवकांनी करावा, हा फक्त महानगरपालिकेने करावा अशा पद्धतीची भावना कोणाच्याही मनात येता कामा नये. शहर तेच सुंदर होतं, शहर तेच अप्रतिम होतं की ज्या ठिकाणी आम्ही सामाजिक दायित्व घेऊन सार्वजनिक ज्या मालमत्ता आहे त्याचं रक्षण आपल्या खाजगी मालमत्तेसारखंच करतो. अन्यथा बगीचा झाला आणि त्या बगीचाला पाणी देणारा कोणी नसेल, रस्ता होत असताना लक्ष द्यायचं नाही, पण रस्ता झाल्यानंतर मात्र तो रस्ता खराब आहे अशी तक्रार करायची. मला वाटतं की आमच्या सर्वांचं हे सार्वजनिक दायित्व यासाठी आठवड्यातून एक दिवस देण्याची एक नवीन परंपरा आपल्या चंद्रपूर शहरात केली पाहिजे की आठवड्याचा एक दिवस जेव्हा आम्ही स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण करतोय तेव्हा मनात एक भावना राहिली पाहिजे की 74 वर्ष आम्ही आमच्या अधिकारासाठी संविधानाचा उपयोग केला, आमच्या अधिकारासाठी शाहू महाराज, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुलेंचं स्मरण केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला आमच्या अधिकारासाठी. आता हा जयघोष पुढचे काही वर्ष स्वतःचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी केला पाहिजे की आमच्यावर संविधानाने जे दायित्व दिलं, जे कर्तव्य दिलं, ते कर्तव्य पूर्ण करण्यासाठी या महामानवाचं नाव आमच्या ओठावर आम्ही घेऊ आणि आमचं कर्तव्य दुसरा काय करतो हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, आम्ही काय करणार आहोत याची जबाबदारी, याचे दायित्व आम्ही घेऊन काम करू. हेच मला वाटतं की या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं आमच्या सर्वांचं दायित्व आहे, जबाबदारी आहे. आणि त्यासाठी मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने संवाद करताना, शुभकामना देताना ही अपेक्षा व्यक्त करतो की महानगरपालिका आपली जबाबदारी पूर्ण करेल, पण महानगरपालिकेला आपणही आपलं दायित्व जबाबदारी पूर्ण करत सहकार्य करावं. आम्ही सर्वजण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चंद्रपूरकर जनतेची सेवा करण्यासाठी पूर्ण शक्तीने तत्पर राहू. आपल्या सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.